लागुनिया पाया बरं का किरण बाबा विनवितो तुम्हाला आणि करे टाळी बोला मुखे नाम. पहिल्यांदा उपदेश असतो. उपदेशानं काम भागलं नाही मग रागावणं असतं. रागावणंही समाज ऐकत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडणं असतं. हे 3 मुद्दे लक्षात घ्या. पहिला उपदेश आहे आणि संतांच्याच उपदेशाचा परिणाम समाजावर का होतो याचं कारण उपदेशाच्या मागे उपासनेचं सामर्थ्य आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. नाहीतर भाषण चाललेलं आहे आप्पा संताची प्रमाण घेऊन. दारू मुकावे मान दारुणे अब्रू जाय छे दारू बहु दुर्गंधी दारुणे धक्को खाए छे कहे दास करगरी आखिर नरक मुजाए छे दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती अपने कबर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. याला म्हणतात नुसता उपदेश. विठ्ठल विठ्ठल संतांच्या उपदेशाचा परिणाम का होतो? त्यांचा केवळ उपदेश नाही त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे. उपासना अधिक उपदेश. 1-2 नाही मागे बहुता जन्मी याची करिता आलो आम्ही. पर बहुता जाऊ द्या मागे 2-4 जन्मी एवढाच विचार करू. आजच्या दिवस मागं जाऊ आपण. मागं म्हणजे इथंच थांबतो मते मामा. तुकाराम महाराज त्याच्या आधी नामदेव महाराज आहे. नामदेव महाराज त्याच्या आधी उद्धवजी आहे. उद्धवजी त्याच्या आधी अंगदजी आहे आणि अंगदजी त्याच्या आधी प्रल्हादजी आहे. हे 5वे प्रल्हादजी अंगदजी उद्धवजी नामदेवजी आणि तुकारामजी. प्रल्हाद अवताराचा विचार करा. उपदेश आहे आणि उपासना या दोन्हीची सांगड सापडेल आपल्याला. उपदेश कारण असुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये प्रल्हादाला घातलाय आणि तिथे दुपारच्या सुट्टीत प्रल्हादजी आपल्या वर्गमित्रांना उपदेश करायचे. पोरो हे काय शिकता रे? तुझ्या बापाचा कायदा आहे काय शिकता म्हणजे हे शिकू नका. मग उपदेश. तुही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. याला उपदेश म्हणतात. नाही कळलं पण गोड वाटलं तुम्हाला. ए हो म्हणत त्याला काय होते बरं का. प्रल्हादजी उपदेश विद्यार्थी मित्रांना. तुही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा नथा दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिन्हें पेट देना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. जब दात न थे तब दूध दियो जब दात आए तो को अन्न देते है. लेका जेव्हा दात नव्हते तेव्हा आपल्याला दूध दिलं आणि जेव्हा दात आल्यावर अन्न दिलं का त्याचं भजन करता. हे काय करता बाकीचं? याला उपदेश म्हणतात. उपदेशही केला आणि नामचिंतन म्हणजे उपासनाही केली. नाम प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद उच्चारे. तया सोडवे नरहरे तया सोडवे नरहरी. तया सोडवे नरहरी तया सोडवे नरहरी. उचलून घेतला कडिये वरे उचलून घेतला कडिये वरे उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी. भक्ती सुखे निवाला भक्ती सुखे निवाला भक्ती सुखे निवाला भक्ती सुखे निवाला.
हा बस नाम प्रल्हाद उच्चारी. उपदेशही केला आणि उपासना प्रल्हाद अवतारात. तेच पुढे अंगदजी झाले. सगळी प्रमाण तुम्हाला पाठ आहे त्यामुळे सांगण्याची गरज नाही. का सांगूच यांना पाठ नसल. हिरण्यकश्यप कुडी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुडी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुडी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुडी नामा प्रल्हाद. पद्मिनी नाम माझे जन्म मूळ संचित. ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित. ऐका नाम याचा जन्म मूळ संचित. ऐका नाम याचा जन्म मूळ संचित. नामदेवाचं आहे भाऊ ते नाही. क्या बात आहे. टाळ्या वाजवा. क्या बात आहे. वाजवा टाळ्या तर नका वाजवू. नाही वाजवल्या तरी बरोबर 2 तास कीर्तन करतो मी बरं का आप्पा. हिरण्यकश्यप कुडी नामा प्रल्हाद. जनाबाईचा अभंग आहे. हिरण्यकश्यप कुडी नामा प्रल्हाद पद्मिनी नामा श्रेष्ठ दासीचे पद तुझा अवतार्यासी अंगदराम भक्त भरत. मंथरा नाम माझे भरते मारिली लात द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. कुब्जा नाम देवे माझा उद्धार केला आणि कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्याची सेवे लागी दासी जन्मली जनी. पूर्ण म्हणून दाखवला. प्रल्हादजी नंतर अंगदजी मग उद्धवजी मग नामदेवजी. जनाबाई म्हणतात हा प्रल्हाद तर मी पद्मिनी दासी होती. हा अंगद झाला मी मंथरा झाली. हा उद्धव झाला मी कुब्जा झाली. हा नामदेव झाल्यावर जनाबाई झाली. बस हे आता आलं लक्षात. प्रल्हाद अवतारामध्ये उपासना आणि उपदेश. तेच पुढे अंगदजी झाले. रामचंद्र प्रभूची सेवा केली ही उपासनाही आहे. पण बाकी जाऊ द्या. रावणासारख्याला उपदेश केला ती अंगद शिष्टाई प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे अंगद शिष्टाई. अजून वेळ गेली नाही. रावणा वाळलं गवत दातात धर कुराट ठेव मानेवर 4 पायावर चालत जा. सीता मायला पालखीत बसवून रामाच्या पायावर टेकव डोकं कल्याण होईल तुझं. हा उपदेश आणि उपासना. बस अगदी 1 मिनिट घेतो तो अजिबात टेन्शन घेऊ नका. मग नंतर उद्धवजी झाले. उद्धवानं उपदेश केला नापास झाला तो भाग जाऊ द्या. नापास झाला. त्या गोपिकांच्याकडे उद्धवजी आले. अरे कशाला रडत बसता तू कुठं नाही वगैरे वगैरे. पण जेव्हा गोपिका म्हणाल्या उद्धवा तुला काय कळणार आहे आमचं केवढं प्रेम आहे केवढं प्रेम आहे केवढं प्रेम आहे. गोपिकांनी सांगितलं कोयला आणि लाकूड आणि राख ही 3 गोष्टी बरं का. हे नीट ऐका. लकड़ी जली कोयला हुआ. लकड़ी जली कोयला हुआ कोयला जला हुई राख. हम तो गोपिका ऐसी जली कोयला हुआ न राख. तुला काय करणार आहे. जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की चाह मत कर तलवार तले सिर को धरना है वगैरे वगैरे वगैरे. बस तेव्हा उद्धवानं कबुली जबाब दिला. गोपिकांनो आज माझे डोळे उघडले. उदो सुदो भये. उदो सुदो भये म्हणजे उद्धवजी म्हणतात मी शहाणा झालो. कधी उदो सुदो भये सुनिए गोपिका के बोल. ज्ञान बजावे टिमकी और प्रेम बजावे ढोल. आज कळलं मला तुमच्या प्रेम रूपी ढोला पुढं माझं ज्ञान टिमकी. विठ्ठल 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 विठ्ठल. उपदेशी आहे उपासना आहे. तेच पुढे नामदेव झाले. उपदेशही केला
आणि उपासना कधी पंचवर्षी नामा जाई रावळ्यासी गोणाबाई त्यासी आणि घरा चंद्रभागेत खेळायचं असलं तरी ते काय क्रिकेट खेळत होतं का पोरं 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 उभे करायचे त्यांच्या हातात 2-2 दगड द्यायचे नामदेवानीच खेळ चंद्रभागेत दगडाचे टाळ कोणत्याचा नाद आणि गीती गाता छंद ताल नाही नामा 5 वर्षाचा सुंबाचा करगोटा काथ्याची लंगोटी त्या वयात नामा वाळवंटी कीर्तन करी नाम वाळवंटी कीर्तन करी नाम वाळवंटी कीर्तन करी सुंबाचा करगोटा राधाची लंगोटी नाम वाळवंटी कीर्तन करे नाम वाळवंटी सुंबाचा करगोटा रक्षाची लंगोटी नाम वाळवंटी कीर्तन करी नाम वाळवंटी असं दिनेश महाराज हे प्रमाण नवीन वाटतात ना मग बाकीचे पाठ झालेले सगळे असतात मजा आहे मग ते मामा सुंबाचा करगोटा काथ्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी मग नामदेवरायाचं कार्य संपलं आणि आषाढ एकादशीला विनंती केली पाठ असेल तुम्हाला ना बरं माग माग म्हणा आषाढ शुद्ध एकादशी आषाढ शुद्ध एकादशी आषाढ शुद्ध एकादशी आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठ्ठलासी नामा विनवी विठ्ठलासी नामा विनवी विठ्ठलासी नामा विनवी विठ्ठलासी आज्ञा द्यावी हो मजसी आज्ञा द्यावी हो मनसे आज्ञा द्यावी हो मनसे आज्ञा द्यावी हो मनसे समाधी विश्रांती घ्यावया समाधी विश्रांती घ्यावया समाधी विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया आयुष्य कडसासी आले आयुष्य कळसासी आले आयुष्य कळसासी आले आयुष्य कळसासी आले आयुष्य कळसाची आले आयुष्य कळसाची आले आयुष्य कळसाची आले आयुष्य कळसाची आले आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठ्ठलासी आज्ञा द्यावी द्यावी मनसे समाधी विश्रांती हे आषाढ शुद्ध एकादशी नाम विनवे विठ्ठलासी द्यावयासी आज्ञा हवी आम्हासी. काय हरकत नाही हा बाजू मारून लिही बाबा हा बस आषाढ शुद्ध एकादशी पुढचे हुशार आहे लोक तुम्ही काय म्हणताय माहिती आहे त्यांना आषाढ शुद्ध एकादशी नामाविनी विठ्ठलासी आज्ञा द्यावी मजसी समाधी विश्रांती घ्यावया पांडुरंग म्हणाले अरे ही माझी वारी आहे आषाढ शुद्ध एकादशी तुझा सोहळा करतो फक्त 15 दिवस थांब देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी आणि पूर्वीला अंतरी गुज तुझे मग 15 दिवसानं सोहळा नामदेवाचा झाला कार्य संपलं आणि नामदेवराय वैकुंठात असताना पुन्हा विनंती केली नामा होता वैकुंठासी देव विनवी तयासी बोल्लोबा नावाचे मोरे आहेत बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रहस्थ देहुला आहे आपण तिथे अवतार घ्या बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे मग नामा सोडून वैकुंठा आला कणकाईच्या पोटा म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा प्रमाणाची संख्या सांगे शेतकोटीन उरले ते शेवटी लावी तुका हे मागे 4-5 जन्मी सांगितलं मी प्रल्हाद अंगद उद्धव नामदेव आणि 5व्यांदा तुकारामजी काय हेची करिता आलो आम्ही मागे बहुता जन्मी उपासना आणि उपदेश उपासना आणि उपदेश उपासना आणि उपदेश म्हणून त्यांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर होतो कायम आता याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल निवडबार आहे
संत सदा उपदेश बतावत संत सदा उपदेश बतावत केससी सब सेत भय है तू अजहु ममता नहीं छांडत मौत हु आय संदेश दय है आज ही काल चले उठी मूर्ख तेरे सामने ही केते गए सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे है संत सदा उपदेश बतावत बस उपदेश. पण जेव्हा उपदेशानं समाज ऐकत नाही मग रागावण्याचा कार्यक्रम असतो. आधी उपदेश आहे आणि उपदेशानं ऐकत नाही मग रागावणं आहे. शांती ब्रह्म शांती ब्रह्म शांती ब्रह्म एकनाथ महाराज संशयच नाही शांती ब्रह्मच आहे. पण जेव्हा समाज उपदेशानं ऐके ना शांती ब्रह्म सुद्धा रागावलं हा ना. हरी नाही मुखाशी अरे मुडा त्याच्या आधी काय माय गेली होती. बस हे रागावणच आहे की नाही. सटवीन नेला कैचा नाही सटवीन नेला कैसा नाही सटवीन नेला कैसा नाही सटवीन केला कैसा नाही देवेन पशु कशाची वाढला सटवीन नेला कैसा नाही सटवीन नेला कैसा नाही पशु कशाची वाढला सटवीन नेला कैसा नाही सटवीन नेला कैसा नाही. उपदेशानं माणसं ऐके ना किरण महाराज शांती ब्रह्म सुद्धा रागावले त्यांचीच प्रमाण आहे. भक्तविन पशु कशाशी वाढला सटविन नेला कैचा नाही म्हणजे उपदेशानं काम भागत नाही तेव्हा रागावण्याचा प्रसंग. आणि रागावणी समाज ऐकत नाही तेव्हा नाईलाज असतो तेव्हा पाया पडणं. तुकोबाराने उपदेश केला उपदेशानं माणसं ऐकत नव्हती मग रागावले आणि रागावणी ऐके ना मग नाईलाजानं लागोनिया पाया विणवितो तुम्हाला 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 करताळी बोला मुखिना करताळी बोला मुखिना विठ्ठल विठ्ठल मन वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळ वेळा करताळी ऐकेना लोक मग नाईलाज झाला लागोनिया पाया अगदी निळवार आहे. बापाची भूमिका एकुलता एक मुलगा 10-11 वर्षाचा. गुरुजी आले. गुरुजी पाटील आहे का घरी
गुरुजी या ना. कशाला या ना, 4 दिवस झाले तुमचा मुलगा शाळेत नाही आला. काय सांगता गुरुजी? ते तर 10ला जातं आणि 5ला येतं. तुम्हाला वाटतं गेलं, मला वाटतं घरीच आहे. 4 दिवस झाले म्हणून आलो. ठीक आहे गुरुजी. दुसऱ्या दिवशी बापानं तपास केला किरण महाराज, तर दुसरे 4 पोरण हे ऊसात पत्ते खेळत होते. आप्पा घरी आणलं बरं का, तिथं काय घरी आणलं 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, 12 वर्षाचा एकुलता एक मुलगा आणि माय बाप दोघही बाळा. अख्ख्या तालुक्यात फिरतो, जय हरी पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील. अजून आदरयुक्त भीती माझी लोकांना, एवढा सन्मान देतात लोक, आणि तू 12 वर्षाचा पत्ते खेळतो. अरे माझ्या समोर सगळे विकशील, जुगाऱ्या होशील, जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागशील, वाटोळे करशील. हा उपदेश आहे बरं का. शाळेत जात जा माझ्या राजा. दुसऱ्या दिवशी गेलं शाळेत बरोबर. पुन्हा गुरुजी 25 दिवसांना आले. 25 आहे का पाटील घरी? आज काय इकडे या. काय अजून 4 दिवस झाले तुमचा मुलगा शाळेत नाही आला. काय सांगता गुरुजी? अहो खरंच नाही आला. ठीक आहे. बापानं पहिला ऊस बघितला बरं का, नेडोबार आहे. मुलाने ऊस बदलला होता. दुसऱ्या ऊसात ते टोळकं सापडलंच. आता उपदेश नाही, शेवरीचं दाणकं तोडलं बापानं ऊसातलं. तिथून बदडत 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 12 वर्षाचं पोर घरी आणलं. शाळेत नाही, घरी. आतून लावली कडी, कपडे फाटेपर्यंत मारलं. नायलनच्या दोरीनं वाड्यातल्या खांबाला बांधलं, पुन्हा मारणं सुरू केलं. त्याला रडता येईना इतकं मारलं, रडता येईना. पाटलींमध्ये पडली. जीव घेता का त्याचा? खबरदार मध्ये मुंडकं तोडील तुझं. ते तुमच्या मतागणी झाला पाटील, ऐके ना. आणि शेवटी मुलाला सांगितलं, कारट्या सांगून बघितलं तरी पत्ते खेळतो. पुन्हा जर शाळेत गेला नाही, पत्तेच खेळत बसला आणि शाळेत नाही गेला, तर कोयता घेऊन मुंडकच तोडील तुझं. निपुत्रिक झालं तरी चालेल. त्याला रडता येईना, रक्तबंबाळ झालेलं. नुसता दम काय देता बाबा, कोयता घ्या आणि तोडा मुंडक, तरी पठ्ठा शाळेत नाही जाणार. आता काय करतो बाप? आता काय करतो? बापानं कचा कचा दोरी कापली. रक्तबंबाळ झालेलं लेकरू बापानं कवटाळून घेतलं. बापाचं जे रडणं सुरू झालं. बाप म्हणला, बाळा अरे जनावराला मारत नाही लोक, तेवढं मारलं रे. बापानं लालन पालन करावं, संगोपन करावं का मारावं लेकराला? मला मारावं वाटलं असेल का राजा? तुला सांगून बघितलं, ऐकलं नाही म्हणून मारलं माझ्या राजा. आता वाड्यात तू न मीच आहे. मी तुझा बाप आहे, पण पाया पडतो, उद्यापासून पत्ते खेळू नको, शाळेत जात जा. या 3 भूमिका जशा बापाच्या आहे. पहिल्यांदा उपदेश केला. उपदेशानं पोरगं ऐकत नाही. बाप रागावला आणि मारलं. आणि मारूनही ऐकत नाही, कवटाळलं, ढसा ढसा रडून बाप म्हणतो, मी तुझा बाप असलो तरी तुझ्या पाया पडतो, शाळेत जात जा माझ्या राजा. तशा संताच्या भूमिका. पहिला उपदेश आहे. उपदेशानं ऐकत नाही समाज, मग रागावले संत. आणि रागावून ऐकत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडले. बापाला मुलाच्या पाया पडावं वाटलं असेल का? मग बाप का पाया पडला? अरे मुलानं त्याच्यावर पाया पडण्याची पाळी आणली. तसं संताला पाया पडावं वाटलं असेल का? मग समाजानं संतावर पाया पडण्याची पाळी आणली म्हणून नाईलाजानं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखे नाम. बस बस, एकच तास राहिला निरोबारा आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. महाराज हे पाठ झालं.
पण आम्हाला फार मोठा संशय आहे. का? अतिलीनता धूर्त लक्षणम नवनी निचकी अति दुःखदायी जेमी अंकुश धनु उरग बिलाई. हे चार जर नम्र झाले, एक मांजर, एक साप, एक अंकुश आणि एक धनुष्य, चार आहे. धनुष्याला दोरी गुंडाळून ठेवून द्या, कोपऱ्यामध्ये धोका नाही. पण धनुष्यावर बाण लावला आणि दोरी ओढली, धनुष्य वाकला की समजावं ज्याच्यावर बाण जातं ते मरतं. धनुष्याची नम्रता. अंकुश नम्र झाला की हत्तीला थांबावं लागतं. सापानं फणा उगारला तर तो दंश करत नाही, फक्त जीभच काढू शकतो. खाली फणा टाकला की समजावं आता हे दंशाला टपलं. तसं मांजर सरळ रस्त्यानं जाऊ लागलं तर येड्या बाबईतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मार. जाऊ द्या राहुल भाऊ, जाऊ दे, ते मुंबईला चाललं. मग कोण्या मांजराला घाबरतात? जे मांजर दबा धरून बसतं, पुढचे पाय पुढं त्याच्यावर मान टाकतं, कान पाडतं, वाकडं बघतं. एवढं मांजर नम्र झालं की समजायचं उंदरानं मेलं. तसा आम्हाला संशय आहे महाराज. कशाचा? अहो तुमचा अधिकार एवढा आहे, चाल ये दंडवत घाली नारायणा आणि आपुल्या कल्याणा लागून या. तुम्ही देवाला सांगता दंडवत घालायला, आणि तोही सुद्धा घाली दंडवत पूजोनिया, घाली दंडवत पूजोनी, घाली दंडवत पूजोनिया. आलो आपण. चाल ये दंडवत घाली नारायणा आपुल्या कल्याणा लागुनिया. निर्गुण आकार झाला गुणवंतन घाली दंडवत पूजोनिया. अहो जगाच्या बापानं तुम्हाला लोटांगण घालावं एवढा तुमचा अधिकार, आणि तुम्ही 9 वाजल्यापासून लागुनिया पाया, लागुनिया पाया, लागुनिया पाया. नेमका हेतू काय? एकच हेतू आहे, करे पिंपळत घोलपाचे इकडे कुठं आवरून आले. लागुनिया पाया. 10 वाजले. लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो. आपण पाया पडण्याचं विनवणी करण्याचं नेमकं कारण तर सांगा. एवढ्यासाठी करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी, अरे का, आणि बोला शब्द तिकडे लावायचा. टाळी बोलायची नाही मते मामा. करे टाळी इथे थांबायचं आणि बोला मुखी नाम.
जसं लावणी मृदंग श्रुती इथे थांबायचं. श्रुती म्हणजे विणा आणि मृदंग हे लावायचं असते. मी त्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही होते. हा त्याग आहे, पूजा त्यागाची आहे. यांनी रात्रंदिवस मेहनत केली. उगाच मृदंगाचार्य नाही होत, रात्रंदिवस. म्हणून त्यांची पूजा होतेच मते मामा दोघाची, पण ते जे वाजवतात त्या मृदंगाची पूजा का, त्याचाही त्याग आहे. कोण्या तरी एका जनावरानं आपलं कातडं अर्पण केलं. चर्मदान करते हे तन. नुसतं चर्मदान आहे का निळवार आहे? तन म्हणजे शरीर. चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग, और घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग. त्याच्या मागचं पहा तुम्ही. कोण्या तरी एका पशुचं कातडं आहे, त्या पशुनं या कातड्याचा त्याग केला म्हणून त्याची पूजा आहे. विना इतका गोड का वाजतो? त्याच्या आधी ते तार घासल्या जातात. अग्नीच्या ठिणग्या पडेपर्यंत तार घासतात. घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग, चर्मदान करते हैं तन तब सजते हैं ढोल मृदंग. छीद दिए जाते हैं कोमल बास के तन मन प्राण. बासरी कशाची होते? ते जरड बांबूची नाही होत, कोवळा बांबू पाहिजे, कोवळा. आणि तो फुटभऱ्याचा तुकडा, आणि त्याला सळ्या लाल करायच्या, लोखंडी सळ्या. अर्ध्या इंचावर त्या लाल सळीनं छिद्र फाडायचं. कोणाला? त्या नाजूक बांबूला. छीद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बांसुरिया की तान. जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, अधिकार मांगने का उसको अधिकार नहीं है. विठ्ठल विठ्ठल लावणी मृदंगण श्रुती इथे थांबायचं. श्रुती म्हणजे विना आणि मृदंग हे लावायचं आहे. लावणी मृदंग श्रुती. टाळ घोष ते वाजवायचे आहे. तसं इथे थांबायचं. करे टाळी, बस. बोला शब्द नामाला लावायचा, मग ते जमते. व्याकरण त्यासाठी शिकवलं जातं. करे टाळी म्हणजे टाळी हाताने वाजवा आणि बोला मुखे नाम. एक प्रमाण आहे, पण तुम्हाला जमत नसेल, नाही जमणार, पण सोपा आहे. मना राम राम टाळी वाजवा हाते, मना राम राम टाळी वाजवा हाते. मना राम राम टाळी वाजवा हाते. हे मना राम राम टाळी वाजवा हाते. नाचा डोला खेळा आपुलाल्या स्वहिते. 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 मना राम राम टाळी वाजवा हाते. 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 टाळी वाजवा हाते. नाचा डोला खेळा, नाचा डोला खेळा आपुल्या स्वहिते. मना राम राम टाळी वाजवा हाते. टाळी वाजवा हाते. नाचा डोला खेळा, नाचा डोला खेळा आपुल्या स्वहिते. बस इथं ते मामा प्रमाण फिट बसतंय म्हणून मी घेतलं.
करे टाळी बोलामुखी नाम. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते. करे टाळी टाळी वाजवा हाते. नाचा डोला खेळा फुलाल्या स्वहिते. एवढ्यासाठी लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखे नाम. हातानं टाळी आणि मुखानं नाम. आता याच्यावरच एक कीर्तन होईल. अजून काही मला महाराष्ट्र वैतागला नाही मते मामा. वन्स मोरच चालू आहे. अजून नाही हा. पण यातल्या यातच पाहू आपण बरं का शिवाजी आपा. आता दुसरीकडे जायचं नाही. महाराज काय करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. बोला मुखी नाम. बोला मुखी नाम. 10 वाजून गेले. हजारो नाम त्या देवाला आहे. हो हजारो असले तरी मी सांगतो ते. विठ्ठल विठ्ठल म्हणावे बोलामुखी नाम. ए बोलामुखी नाम. ठीक आहे पण हजारो नाम. काना तारो नाम 6000 कहा नाम लिखो कंको. रोज रोज बदले मुक्काम कहा ग्राम भिजवू कंको. हजारो नाम आहे आणि तुम्ही सहज बोलता बोलामुखी नाम बोलामुखी नाम बोलामुखी नाम. महाराज म्हणले हजारो असले तरी मी सांगतो तेवढंच. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. इथपर्यंत आलो आपण. पण विठ्ठलच का याचं कारण आहे. विदा ज्ञानेन ठाण शून्यात लाती गृह्णाती इति विठ्ठल हा. ए हो म्हणत जा ना. हे विठ्ठल काही कळलं नाही तेव्हा तर हो म्हणत जा. विदा ज्ञानेन ठाण शून्यात लाती गृह्णाती इति विठ्ठल हा. ही विठ्ठल शब्दाची व्याख्या आहे. सरळ सरळ विचा केला ठोंबा म्हणून नाव विठोबा. दुसरं शब्दार्थ वेगळा आणि अक्षरातली ताकद वेगळी. जसं मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ आहे पण मंगलता दिव्यता आणि रम्यता हे अक्षरातले अर्थ आहे. मंगलता दिव्यता रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला मंदिर म्हटल्या जातं. तसं विठ्ठल शब्दाचा अर्थ शब्दार्थ पांडुरंग आहे. पांडुरंग विठ्ठल म्हणजे पांडुरंग. पण अक्षरातले अर्थ आहे विकारो विधाता ठकारो नीलकंठक लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम भिदीयते. हे विठ्ठल नामाची व्याख्या सांगतोय मी. माझ्याकडे पाहत जा. विकार बरं का मामा. विकार नाही यातला वीचा विकार झाला. तो तुमच्यावर आला तो विकार नव्हे. या वीचा विकार विकारो विधाता
ठकारो नीलकंठ आणि लकारो लक्ष्मीकांत. विधाताचा अर्थ होतो ब्रह्मदेव. वीचा अर्थ ब्रह्मदेव झाला. ठ म्हणजे निळकंठ याचा अर्थ झाला महादेव. आणि ल म्हणजे लक्ष्मीकांतचा अर्थ झाला विष्णू. आता पुन्हा फिरू आपण. विष्णू म्हणजे पालन, महादेव म्हणजे संहार आणि ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती. उत्पत्ती, पालन, संहार या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण ते प्रमाणपाठ आहे. आता त्रास देत नाही तुम्हाला, ते प्रमाणपाठ आहे तुम्हाला. प्रसवला विश्वतोची हा ब्रह्मदेव झाला. घडीमोडी हेळा मात्रे हा महादेव झाला. आणि सगळे जीवाचा करतो सांभाळ हा विष्णू झाला. पालन, संहार, उत्पत्ती या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात विठ्ठल. म्हणून हजारो नाम असले तरी मी सांगतो तेवढं घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बस बस इथपर्यंत आलो आपण. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही याचा अर्थ बाकीचे सगळे सोहळे स्वर्गात आहे, फक्त हा नाही. हा संबंधीदर्शक सर्वनाम याच्यासाठी वापरलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, बाकीचे आहे. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मनाला हरण करणार सगळे सुख मामा स्वर्गात आहे. मी जाऊन आलो म्हणून सांगतो. स्वर्गात ऐरावतासारखं वाहन आहे. माऊली सांगतात अमरत्व सिंहासन आहे. अमरावती राजधानी आहे स्वर्गामध्ये. तिलोत्तमा, उर्वशी, मेन, कारंबा या नृत्यांगणा करमणुकीला आहे. तिथेही वाद्य वाजवणारे आहे. यांच्यासारखे गंधर्व गायणारे आहे करमणुकीला सगळे. कल्पतरूचे बगीचे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे. कामधेनूची खिल्लार आहे. उत्तम प्रतीचे घोडे आहे. अमृत प्यायला आहे. हे स्वर्गातले सोहळे सांगतो. हा सुख सोहळा म्हटलं त्याचा अर्थ बाकीचे सोहळे आहे. याकरता आपली वेळ घेतली मी. बाकीचे सोहळे आहे. तिथे ऐरावतासारखं वाहन आहे. इथं आपल्या इथं रॉकेलवर चालणारी जीप गाडी. अमरत्व सिंहासन आहे. इथं 5-5 वर्षानं बदलणारं आसन आहे. तिथे कल्पतरूचे बगीचे आहे. अरे कल्पतरू कशाला म्हणतात? 1 मिनिट घेतो बरं का पाटील, 1च मिनिट घेतो. कल्पतरू खाली फळे येती मागितली. त्या माणसाला माहीत नव्हतं. चालता चालता जरा वेळ कमी घाईत गेलं. एक झाड होतं रस्त्याकडाला बसलं. म्हणला पाणी पाहिजे होतं. म्हटल्यावर झरा लागला पाण्याचा. गटागटा पाणी प्यालं. म्हणला पाणी मिळालं बाबा, पण भाकरी पाहिजे होती. ताटच आलं पुढं. जेवलं. म्हणला काही अंतरायला पाहिजे होतं. झोपलं असतो. आला स्प्रिंगचा पलंग. त्या पलंगावर बसलं आणि मग कल्पना करू लागलं की आलो तेव्हा काहीच नव्हतं. पाणी म्हटलं झरा लागला. जेवण पाहिजे म्हटलं ताटच वाढून आलं. झोपायला पाहिजे पलंग आला. भूत तर नसेल, आलं भूत. म्हणलं आलं. खाणार तर नाही, खाल्लं. याला म्हणतात कल्पतरू. त्या कल्पतरूचे बगीचे कल्पतरूचे बगीचे आहे. चिंतामणीच्या भूमिका. चिंतामणी रत्न ज्याच्याकडे असेल त्याला सांगतो काही करायचं नाही. जर चिंतामणी रत्न, त्याचं सामर्थ्य असं आहे, चिंतामणी रत्न सकाळी जागा सारवायची देव्हाऱ्यापुढे. तिथे चिंतामणी रत्न ठेवायचं आणि उसण्या का होईना 2-4 पोते 500च्या नोटा, 2-4 पोते 500च्या नोटा त्याच्यावर आणून टाकायचा डोक्या एवढा ढीग. आणि मग दौंडी द्यायची सगळ्या तालुक्यात. ज्याला ज्या साधनाने न्यायचं असेल लुटून न्या फुकट. सकाळपासून कंटेनरचे कंटेनर भरून नोटा नेऊ द्या, तरी सूर्य मावल्यावर पुन्हा सकाळचा ढीक तेवढाच राहतो. याचं नाव आहे चिंतामणी. दे चिंतिल्या अर्था. त्याच्या भूमिका आहे. कामधेनूची खिल्लार आहे, निळोबार आहे. हे आपली गाय नाही.
कामधेनू आपली 27 लिटर देत असली तरी शिवाजीराव हिला कामधेनू म्हणत नाही. तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू. भाऊ दुधाडा जरी झाली म्हैस गाय तरी का होईल कामधेनू, तरी होईल काय कामधेनू. वा मामा बरोबर जमला. पाहू तू दड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. उदंडट्या गाई म्हशी आणि शेळ्या, 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 परित्या निराळ्या कामधेनू, परित्या निराळ्या कामधेनू, परित्या निराळ्या कामधेनू. उदंडट्या गाई म्हशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. त्या कामधेनूची खिल्लार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या भूमिका आहे. मृदंग तिथेही आहे बरं का. तबला नाही, तबला नाही, तबला आणि पेटी नाही. आम्ही वापरतो ते हार्मोनियम याच्यामध्ये रामायणात, याला आधार नाही. हे तेव्हापासून बाजई ताल पखावज विना 2 शब्द आले. एक विना आहे आणि पखवाज आहे. स्वर्गातलं सांगतो. बाजई ताल पखावज विना नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभाधिक सुर नारी नबीना सकल असंसर कला प्रवीणा करई गाण बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. हे करमणुकीला आहे. उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे. हे सगळे सोहळे आता आपल्या इथं तिथं कल्पतरूचे बगीचे आहे आपा, इथं येड्या बाबळी, तिथं चिंतामणीच्या भूमिका, इथं डांबरी रोडला खड्डे, तिथं कामधेनूची खिल्लार, इथं जर्सी गाईची खोंड, तिथं अमृत प्यायला आहे, इथं सर्वांनाच माहिती आहे. हे सगळे सोहळे आहे. पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि हा सुख सोहळा जर स्वर्गात असता तर स्वर्गातल्यांनी अपेक्षा केली असती. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आमा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, याचा अर्थच आहे किरणजी, हा सोहळा स्वर्गात नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू की व्हावा जन्मामा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्तन, कीर्तनी अनंत गाऊ गीती. बाकी सगळे आहे हे तिथं नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही.
बरं का समाधानजी, आपण एकदा संप्रदाय भजन घेऊ आणि बरोबर करू. हे काय पाटील मंडळी आली आमची तिकडे पिंपळीची, तिथंही बरोबर 5 ते 8 1 मिनिट मागं पुढं नाही. इथंही बरोबर 9ला सुरू केलं. वेळ वाचवण्यासाठी सरळ इथे आलो. तसाच चंदन लावून इथेच आलो सरळ. थांबा बाबा थांबा म्हटलं. नाही, कीर्तन 9ला सुरू, माणसं यायची आहे म्हटलं. कोणी नाही आलं तरी ग्राउंडला सांगेल, पण 9लाच सुरू करेल. ते नाही चालत. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. हात वर करा सगळ्या मावल्या. तुम्ही पहिलाच दिवस आहे. जे म्हातारे 22च्या जवानाला लाजविल असे नाचतात. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. गोड जन नर नारी लोकारे, मूळ जन लोकारे, गोड जन नर नारी लोकारे, नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे. नाथाच्या वंद कल्लोळे पवित्र गाणे नामावळे रे, नाथाच्या नंद कल्लोळे पवित्र गाणे नामावळे. नाथाची आनंद कल्लोळी पवित्र गाणनामावळी रे, नाथाची आनंद कल्लोळी पवित्र गाणनामावळी रे. लुप्तली नदी लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारी. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकच सिद्ध साधकारी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. तो सोहळा पाहायला शिवाजी आप्पा ब्रह्मदेव येतो सत्यलोकातून. तो त्याच्या साधनानं येतो. त्याला आपण दिसतो, आपल्याला तो दिसत नाही. काही गाडीच्या काचा असे असते पोलीस पाटील, बाहेरचं डोळे चिकटून काचेला, आतलं त्याला काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो आणि तो सोहळा पाहून ब्रह्मदेव कौतुक करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यूला म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. देखून वाळवंटीचे सुख, वाळवंटीचे सुख, करती ब्रह्मादिक, आशा करती ब्रह्मादिक. धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. देखुनी वाळवंटीचे सुकण आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. याचा अर्थ सत्य लोकातही हा सोहळा नाही. त्याच्या पलीकडे जा, वैकुंठात नाही. अगदी काही एखादीने वैकुंठा जावे तै ती वैकुंठीच केले आगवे. सततम कीर्तयंतो माम या श्लोकावरची ओवी आणि तुकोबारा एक समान आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळी प्रबंध आणि माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद. अगदी भाषांतर. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. विष्णू हरी गोविंद गोपाळ. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. कृष्ण विष्णू हरी
प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा अगदी माऊलीची ओवीन तुकोबारायचं प्रमाण. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखी प्रबंध. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. आणि मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा कै एखाद्याने वैकुंठा जावे तै ते वैकुंठीच केले आगवी नामाच्या बळावर. तुका म्हणे त्यानी तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी 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 तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी केली समजलो मी आता. उरकतो, काही काळजी करू नका. नाही नाही बाबा तुमचं नाही काय तुका आमचं ठीक आहे ठीक आहे. नाही नाही आयडिया मोबाईल सर्वांना कळतो सध्या. तुका म्हणे त्यांनी तुमचं नाही आमचं केली वैकुंठ. हा बाय बाय. तुका म्हणे त्यांनी. अरे मी बोलून 5 तास झाले ना. नाही का, हे काय साक्षीदार आहे. तिथेही लंका पेटवली. लंका काही बारक्या आवाजात असते का? हा, मग लगेच इथं आलो. तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मेदिनी. बाकी सगळ्या ठिकाणी हे पा निडोबार आहे. ज्ञान कर्म योग या सर्व मार्गाचा विचार करा. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. ज्ञानाला अधिकारी पाहिजे, कर्माला अधिकारी पाहिजे. नाही तर बायको त्याची 6 महिन्यापासून पडून होती. कोणतरी सांगितलं, ए भैरवी मातेचा जप कर. भैरवी 6 तासातच उठते. आणि हे बसला आप्पा. जप तेवढा सांगितला तेवढा सुरू केलं त्यानं. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्ष. 12 वाजता बायको उठली, पोरग पळत आलं, पप्पा काय मम्मा मम्मी उठली. ते जास्त आनंद होते ना. निळबारा त्या आनंदातच बाप नाही उठला. बापानं मंत्र चालूच ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरग पळत आलं, पप्पा काय मेली. का आनंदात रचा भ कधी झाला याच्या लक्षात आलं नाही. भार्याम रक्षती भैरवी तर उठली आणि भार्याम भक्षती भैरवी मेली बायको. मंत्र चळे थोडा. इथेही अधिकारी पाहिजे, ज्ञानाला अधिकारी पाहिजे, योगाला अधिकारी पाहिजे. पण तुकोबाराय म्हणता इथं सगळे सकळासी येथे सकळासी येथे न लगे आंघोळी तोंड धुवावे. जसं तोंड न धुता तंबाखू खाता येतो. काय तसं काय नाही. तसं
आंघोळ न करता नाम घेता येतं, न लगे आंघोळीत तोंड धुवावे. दोन्ही पक्ष पाही उद्धरती पुन्हा, दोन्ही पक्षाचा उद्धार. चिमणी कावळ्या नाही घ्यायचे. दोन पक्ष म्हणजे तुमच्या डोक्यात आहे तेही पक्ष नाही घ्यायचे. नाम घेणारा नाम ऐकणारा दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळाची वेळेचे कसल्या प्रकारचं इथे बंधन नाही. कोणी असू द्या, अज्ञानापासून सज्ञानापर्यंत सर्वांना नाम घेता येतं. सगळ्यासी येथे आहे अधिकार. विद्वान असला तरी त्यालाही, अज्ञानी असेल तरी त्यालाही. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्टे, चतुर विनोदी चतुर विनोदी दुर्जते, चतुर विनोदी दुर्जते. स्वभावे पूर्ण ज्ञाते, स्वभावे पूर्ण ज्ञाते, स्वभावे पूर्ण त्याचे, स्वभावे पूर्ण त्याचे. या सकळात विनवणे, या सकळात विनवणे, या सकळात विनवणे, या सकळात विनवणे. करा विठ्ठल स्मरण, 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 करा विठ्ठल स्मरण. ध्याने पाते चतुर विनोदे दोषिते, स्वभावे पूर्ण ज्ञाते, या सकळात विनवणे. श्रोते चतुर्विनोदे दूषिते, सोहंभावे पूर्ण ज्ञाते. या सकळात विनवणे, विनवणे, विनवणे. आता हे प्रमाण म्हणजे हायकोर्टचा निकाल. गाते श्रोते पाहते, चतुर विनोदी दुष्टिते, सोहमभावी आणि पूर्ण ज्ञाते, या सकळ्या ते विनवणी, करा विठ्ठल स्मरण. बस सकळासी येथे आहे अधिकार. शब्द आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी का? सीजन कळतं ना, सीजन. त्रेता, सत्य, द्वापार, कली. ध्यानाला महत्व, यज्ञाला महत्व, परिचर्येला महत्व. कृतये ध्यायते विष्णू, त्रेताया मेजतो मखैर, द्वापारे परिचर्याणाम, कलौ तद हरी कीर्तनात. कृतयुगात ध्यान महत्वाचं, त्रेतायुगात यज्ञ महत्वाचा, द्वापारात परिचर्या महत्वाची आणि कलियुगात हरिनाम महत्वाचं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता नामाचं सीजन माहिती आहे ना? सीजन हाडाचा शेतकरी पाहिजे, हाडाचा. पुस्तकं वाचून शिकलेलं नाही चालत तिथं. अशिक्षित असू द्या, हातात माती घेतली तरी सांगतो यात उत्तम पीक कोणतं येईल. हाडाचा कास्तकार. एका शेठजीनं 2 क्विंटल गहू आणून दिले किरण महाराज नागपंचमीच्या दिवशी. हे गहू तुम्हाला सप्रेम भेट, याला लागणारं खतही देतो, फक्त एक विनंती आहे, आज गहू पेरा. शेतकरी म्हणला नागपंचमीला गहू तुम्ही पेरला होता का शेठजी? नाही, आम्ही विकला. तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या पिकवताना गेल्या. नागपंचमीला गहू पेरतात का कुठं? जा घेऊन वापस. दिवाळी होऊ दे, दिवाळी डबल भावात विकत घेऊन पेरील का? सीजन नाही. जसं श्रावण महिन्यात गहू पेरायचा नाही, तो कार्तिक मध्येच. हे जसं सीजन आहे तसं कृतयुग ध्यानाचं सीजन होतं, त्रेतायुग हे यज्ञाचं सीजन होतं, द्वापारयुग परिचर्येचं सीजन होतं आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन असल्यामुळे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियका आधार नाम गुण गाना. मग कलियुगी उद्धार हरीच्या नामे.
फायदा काय? अरे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारही मुक्ती. तुका म्हणे नामा